तर सणासुदीच्या काळामध्ये केंद्राकडनं एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला 6418 कोटी देण्यात आले। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानण्यात आले। येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला। अधिक माहिती या आगाऊ हप्त्यासंदर्भात। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणि सगळ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे अख्ख्या देशामध्ये सर्वाधिक जीएसटी चा जे म्हणजे भरण्याचं काम जे केलं जातं ते महाराष्ट्रातून केलं जातं आणि अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर तरी सुद्धा अनेक योजनांमुळे आर्थिक अडचण आलेली। यातच ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा दिवाळी हे महत्त्वाचे सण आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळावेत या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडनं आगाऊ जीएसटीचा हप्ता देण्यात आल्याचा आहे आणि स्वतः राज्यात वित्तमंत्री अजित पवार यांनीच या संदर्भातली माहिती दिलेली आहे। मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला। तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे। कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये। जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो, पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली। आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे। अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे। त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत करतात। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आज आहे रविवार 5 ऑक्टोबर आणि लाडक्या बहिणींना उद्यापासून म्हणजेच 6, 7, 8 आणि 9 ऑक्टोबरपर्यंत 4 दिवस लाडक्या बहिणींना आता दिवाळी हप्ता सोबत बोनस म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर हप्ता आणि एक विशेष हप्ता जाहीर झालेला आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। बघा, सरकारने आता काय केलेलं आहे, सप्टेंबरचा हप्ता सोबत ऑक्टोबरचा हप्ता आणि दिवाळीला एक विशेष हप्ता म्हणजे 3 हप्ते आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। जवळपास 4500 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यात आता पुढच्या 4 दिवसात वाटप होणार आहेत। लक्षात घ्या, आदित्य तटकरे मॅडम आणि अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्हाला केंद्र सरकारकडून एक विशेष हप्त्यासाठी पैसे जमा झालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण ही बातमीच तशी आहे की सर्व लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत की त्यांची दिवाळी अगदी एकदम भन्नाटमध्ये जाणार आहे। कारण 4500 रुपयामध्ये एका लाडक्या बहिणीला 2 लाडक्या बहिणी जर घरात असतील तर 9000 रुपये लाडक्या बहिणींना एका घरात येणार आहेत आणि 9000 रुपयामध्ये एकदम जोरात दिवाळी ह्या वर्षी लाडक्या बहिणीची होणार आहे। लक्षात घ्या। परंतु एक महत्त्वाची अपडेट लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये असेल अशाच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। त्यामुळं आपलं नाव यादीत आहे का हे कसं चेक करायचं मी तुम्हाला पुढे सांगतोय। कारण लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, सुरुवात मी तुम्हाला सांगतोय कशी होणार आहे। पुणे, मुंबई, ठाणे, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून होणार आहे। दररोज 10 ते 11 जिल्हे वाटप होणार आहेत। 4 दिवस वाटप चालणार आहेत। आता 1500चा मेसेज नाही, डायरेक्ट 4500 रुपयांचा मेसेज हा लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार आहे मोबाईलवरती। कारण बहिणी लक्षात घ्या, मोबाईलवरती तुम्हाला डायरेक्ट आता मेसेज येणार आहे 4500 रुपयांचा। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, फक्त एक लक्षात ठेवायचं आहे,
आपण पात्र लाभार्थी यादीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला KYC करावी लागली पाहिजे आणि KYC करावीच लागेल. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल आम्हाला KYC अजून झालेलं नाही, मग हप्ता मिळणार नाही का? असं काही नाही. KYC जरी नाही केले तरी दिवाळीचा विशेष हप्ता सोबत ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे 3 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. कारण KYCची कालावधी 2 महिन्याची आहे, 60 दिवसांची आहे. ऑक्टोबर महिन्यात 30 दिवस पूर्ण होतात आणि पुढच्या नोव्हेंबर महिन्यात 30, असे 2 महिने तुम्ही करू शकता. परंतु माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं सगळं क्लिअर आहे तर KYC करून घ्यायला काहीच हरकत नाही. लक्षात घ्या. भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की KYC केल्यानंतर मी बाद होऊ शकते, तर तुम्ही हे हप्ते घेऊन तुमचं जे काही आहे ते KYC पुढे ढकलू शकता किंवा नंतरसुद्धा करू शकता. दिवाळीनंतरसुद्धा तुम्ही करू शकता. पण दिवाळीला विशेष गिफ्ट म्हणून एक आगाऊ हप्ता हा सरकार देणार आहे. सोबत त्याचं लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे आता गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळायला सुरुवात होणार आहे. पुढचे 7-8 दिवस हे कंटिन्यू चालणार आहे. कारण दिवाळीच्या अगोदर आम्ही 10 ते 12 दिवस अगोदरच पैसे टाकणार असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. दिवाळी 20 तारखेला आहे, आज 5 तारीख आहे. 15 दिवस अवघे उरलेले आहेत. आणि लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 15 दिवशी तुम्हाला माहिती आहे की गेल्या वेळेससुद्धा आपल्याला 5 तारखेच्या पुढेच हप्ता आला होता, 5 ते 10 तारखेच्या मध्ये. तर ह्या वेळेससुद्धा आपल्याला 5 ते 10 तारखेच्या मध्ये हप्ता हा मिळणार आहे. ह्याचं टेन्शन घेऊ नका. KYC केली असेल नसेल काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. काय करताय तुम्ही? चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. आणि कमेंट्समध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचं KYC झाले आहे का, जर KYC नसेल झाले तर काय प्रॉब्लेम येत आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का, व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप्सला शेअर करत जा, फेसबुकला शेअर करत जा. कारण ही माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला लवकरच हे हप्ते पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीची दिवाळी ह्यावेळेस एकदम जोरात होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांना मात्र वाईट बातमी, कारण त्यांना एकही हप्ता आता मिळणार नाही. लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये नसाल तर तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला पात्र लाभार्थीमध्ये येणं गरजेचं आहे. बघा, एका घरात जर 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर हा फॉर्म भरून तुम्हाला द्यायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो आहे. आणि अर्ज पडताळणीसुद्धा तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात जाऊन करू शकता. त्यांना विनंती करा की मला हप्ता का मिळत नाही, माझं पात्र लाभार्थीमध्ये नाव आहे की नाही चेक करा. कारण हे जर तुम्ही 1-2 दिवसात केलं तर तुम्हालासुद्धा 4,500 म्हणजे 9,000 रुपये तुमच्या घरात दिवाळीसाठी येणार. लक्षात घ्या. ही कागदपत्रे घेऊन जाताना आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, सगळं शाळेचा दाखला वगैरे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.